आधी पाहूया भाग पहिला, स्मार्टफोनचा हट्ट. आपली ही गोष्ट सुरू होते एका खास व्यक्तिमत्वापासून. तर हा आहे आपला चिंटू. आता ह्या चिंटूचा स्वतःबद्दलचा समज काय होता माहितीये? त्याला वाटायचं की आपण लई स्मार्ट आहोत, आपल्याला सगळं कसं लगेच समजतं. पण खरं वास्तव काय होतं, तर तो एक नंबरचा गोंधळ्या मुलगा होता. म्हणजे करायला जाणार एक आणि होणार भलतंच. त्याच्या या अशाच अतरंगी स्वभावामुळे पुढे जाऊन एक मोठाच राडा होणार होता. आता स्वतःला खूप हुशार समजणाऱ्या या पठ्ठ्याने एक दिवस थेट वडिलांकडे जाऊन हट्टच धरला. म्हणाला, "बाबा, मला नवीन स्मार्टफोन पाहिजे." आता बापाने विचारलं, "कशासाठी बाबा?" तर अगदी चेहऱ्यावर निरागस भाव आणून तो म्हणाला, "ऑनलाईन अभ्यासासाठी." आता हे असलं ब्रह्मास्त्र वापरल्यावर वडील तरी काय म्हणणार? पण आईला मात्र चिंटूचे खरे प्रताप पक्के माहीत होते. ती लगेच म्हणाली, "अहो, हा कसला अभ्यास करतोय? दिवसभर फक्त रील्स पाहत बसणार." पण तरीही विषय शिक्षणाचा असल्यामुळे वडिलांनी बिचाऱ्याने त्याला एक नवीन स्मार्टफोन घेऊन दिलाच. बरं, फोन तर आला, पण पुढे काय? चला बघूया भाग दुसरा, अभ्यासाचे वास्तव. आता नवीन फोन हातात आल्यावर पहिल्या दिवशी भावाने काय केलं? तर एकदम भारी रुबाबदार डीपी ठेवला. दुसऱ्या दिवशी स्टेटस काय ठेवतोय? तर म्हणे बिझी इन स्टडी, म्हणजे मी अभ्यासात मग्न आहे. जगाला दाखवायला तो एकदम सिरियस आणि अभ्यासू मुलगा झाला होता. पण प्रत्यक्षात वास्तवात साहेब आरामात बेडवर लोळत फक्त चिप्स खात होते. अभ्यासाचा आणि त्याचा काही संबंध राहिला नव्हता. म्हणजे बघा, आभासी जगात आपण स्वतःला काय दाखवतो आणि आपलं सत्य काय असतं याचा हा एकदम उत्तम नमुना आहे, नाही का? आता आपण या कथेच्या मुख्य आणि सर्वात रंजक वळणावर आलो आहोत. भाग तिसरा, भजी आणि माईकचा गोंधळ. तर झालं असं, एक दिवस चिंटूचा ऑनलाईन क्लास खरोखरच सुरू होता. आता शिक्षकांनी क्लास सुरू करतानाच अगदी स्पष्ट सूचना दिली होती की मुलांनो, सर्वांनी आपला माईक बंद ठेवा. ऑनलाईन वर्गात गडबड नको म्हणून ही अत्यंत महत्वाची सूचना असते. चिंटूने ही काहीतरी बटणे दाबली आणि त्याला वाटलं की चला, आपला माईक बंद झालाय. पण मगाशीच आपण म्हटल्यासारखं त्याचा तो गोंधळा स्वभाव इथे नेमका जागा झाला. त्याचा माईक चालूच राहिला होता. इकडे क्लास सुरू होता आणि साहेबांना अभ्यासापेक्षा प्रचंड कंटाळा आला होता. त्यांचं पूर्ण लक्ष आता खाण्याकडे गेलं. आपला माईक बंद आहे याच भ्रमात राहून त्याने थेट एका मोठ्या आवाजात आपल्या आईला हाक मारली, "आई, पटकन भजी दे ना, क्लासमध्ये भारी बोर होतंय." बापरे! चिंटूचं हे वाक्य पूर्ण होताच संपूर्ण ऑनलाईन क्लासमध्ये अक्षरशः स्मशान शांतता पसरली. कुणालाच कळेना अचानक काय झालं. सगळे विद्यार्थी एकदम शॉकमध्ये होते. पण या स्तब्ध वातावरणात अचानक शिक्षकांचा अगदी शांत आणि मार्मिक आवाज आला. ते म्हणाले, "चिंटू, माझ्यासाठी पण 2 भजी ठेव." बस, शिक्षकांच्या या एका वाक्याने संपूर्ण वर्गात एकच हास्यकल्लोळ उडाला. जो क्लास आतापर्यंत एकदम कंटाळवाणा वाटत होता, तिथे आता सगळे विद्यार्थी पोट धरून हसत होते. आणि चिंटूची अवस्था, ती तर आता विचारायलाच नको. या मजेशीर प्रसंगामधून आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकायला मिळते. तर भाग चौथा, डिजिटल युगातील धडा. बरं, हा भजीचा गोंधळ काय फक्त त्या दिवसापुरता किंवा त्या ऑनलाईन क्लासपुरता मर्यादित राहिला नाही बरं का. दुसऱ्या दिवशी जेव्हा चिंटू प्रत्यक्ष शाळेत गेला, तेव्हा त्याचं स्वागत एका अगदी नवीन नावाने झालं. सगळे मित्र त्याला बघून ओरडू लागले, "ए, भजीवाला आला रे." विचार करा, एका छोट्याशा चुकीमुळे, फक्त माईक सुरू ठेवण्याच्या निष्काळजीपणामुळे त्याला संपूर्ण शाळेत एक नवीन आणि कायमची ओळख मिळाली होती. ह्या सगळ्या गमतीजमतीतून एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा विषय आपल्यासमोर येतो, तो म्हणजे डिजिटल शिष्टाचार किंवा ज्याला आपण डिजिटल एटिकेट म्हणतो. ऑनलाईन जगात वावरताना काही मूलभूत नियम पाळणं खरोखरच खूप गरजेचं असतं. जेव्हा आपण कोणत्याही ऑनलाईन मीटिंगमध्ये किंवा क्लासमध्ये असतो, तेव्हा काहीही बोलण्यापूर्वी किंवा कोणतीही खाजगी कृती करण्यापूर्वी आपला माईक आणि कॅमेरा खरोखरच म्यूट आहे ना, याची दोनदा खात्री करणं ही अत्यंत महत्त्वाची सवय आहे. चिंटूने मात्र त्या दिवसापासून ही गोष्ट कायमची ध्यानात ठेवली आणि नेहमी तपासण्याची सवय लावून घेतली, हे नक्की. तर मंडळी, चिंटूच्या या भजी आणि माईक प्रकरणामधून आपण हे शिकलो की आभासी जगात एका साध्या चुकीमुळेही केवढा मोठा गोंधळ उडू शकतो. आता आजची ही माहितीपूर्ण चर्चा संपवताना एक महत्त्वाचा आणि गमतीदार प्रश्न मला तुम्हाला नक्कीच विचारावासा वाटतो. आता हे सगळं ऐकत असताना सध्या तुम्हाला 100% खात्री आहे ना की तुमचे माईक खरोखर म्यूट आहेत? एकदा नक्की तपासा, कारण कोणालाच आपला स्वतःचा चिंटू झालेला नक्कीच आवडणार नाही. नेहमी सतर्क रहा, सुरक्षित रहा आणि डिजिटल शिष्टाचाराचं भान ठेवा.